शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन. बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा, अशी टीका योग्य नाही. पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध. जयंत पाटील राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे. गोपीचंद पडळकरांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या, तर जयंत पाटलांकडून पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार. आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यामध्ये पडसाद. जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा. पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी. विधानसभेत मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली, तुम्ही याद्यांवर काम करा, निवडणुकीसाठी ताकदीने उभे राहा. अंबरनाथमधल्या बैठकीमध्ये राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंची रणनीती. अंबरनाथ, कल्याण, डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंचा दौरा. मनसे पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार, तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी अंबरनाथ, कल्याणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. राज्यात ठिकठिकाणी ओबीसी एल्गार रॅली काढणार. पहिल्यांदा मराठवाडा, नंतर गरज पडली तर मुंबईमध्ये रॅली होणार, भुजबळांचा इशारा. जरांगेंच्या पायाशी जाणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्यांना निवडणुकीमध्ये धडा शिकवणार, भुजबळांचा इशारा. तर मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा, जरांगेंचं आवाहन. दिवाळीनंतर 3 टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार. नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका, डिसेंबरमध्ये नगरपालिका, नगरपंचायती, तर जानेवारीमध्ये सर्व महानगरपालिका निवडणुका घोषित होणार. चुका होत असल्यास दुरुस्त कराव्या, नाहीतर मंत्र्यांनी खुर्ची खाली करावी लागेल. राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातून अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा. जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 689 कोटी रुपयांची शासकीय मदत जाहीर. संबंधित शेतकऱ्यांना लवकर मदत वितरित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश. राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे 30 जिल्ह्यामधल्या 654 महसूल मंडळांना फटका. पंचनामे करण्याचे आदेश दिलेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करणार. महाराष्ट्राच्या अतिवृष्टीबाबत कृषी मंत्र्यांचं आश्वासन.